Okay, friends, today we discuss the topic that is the states of matter. Okay, actually, in states of matter in 11th standard, we can be studied two states. Number first one, and that one is nothing but the gaseous state, and second one is nothing but the liquid state. Okay, you know very well the matter can be exist in three states. That one is nothing but the solid, correct? Next one is the liquid, and last one is nothing but the gaseous state. There are the three physical states of any matter. Along with these three, there is the fourth physical state, and it is nothing but the plasma state. पण हे प्लाझ्मा स्टेट जे आहे ही आपल्या सिलेबसला आता आलेली नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला फक्त ह्या तीन स्टेटचाच विचार करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आउट ऑफ दिस थ्री स्टेट वी कॅन डिस्कस द टू स्टेट दॅट इज द गॅसियस स्टेट अँड लिक्विड स्टेट इन 11th स्टँडर्ड. हे आपल्याला 11वी मध्ये बघायचं आहे. ओके, अँड द सॉलिड स्टेट विच कॅन बी डिस्कस या वी कॅन बी स्टडीड इन 12th स्टँडर्ड. सॉलिड स्टेट नावाचा एक पूर्णपणे टॉपिकच तुम्हाला नेक्स्ट इयरला 12th स्टँडर्डला आहे, आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा या दोघांशी रिलेटेड करायचं आहे, ठीक आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचे 4-5 आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण पहिल्यांदा क्लिअर करणार आहे. दॅट वन इज नथिंग बट इफ यू कॅन कन्सिडर व्हॉट आर द इंटरमोलिक्युलर फोर्सेस which can be affects the physical state of that given matter, either it is the solid, liquid or gas. Okay, after that intermolecular forces there are the some properties of gaseous state, and that are nothing but the mass, then pressure, volume, density, diffusion, like that one. Okay, if you can consider the next article, actually these properties of gaseous state that are nothing but the volume, pressure, like that one, which can be already studied in the topic number first, and it is nothing but the some basic concepts of a chemistry. त्याच्यामध्ये आपण ते पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी शक्यतो त्या प्रॉपर्टीज पुन्हा रिपीट करणार नाहीये, लक्षात घ्या. त्या पहिल्या टॉपिकचे जे आपले व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, जरा थोडंसं बघू शकताय, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे, दॅट आर नथिंग बट द गॅस लॉज. हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. गॅस लॉज मध्ये काय काय आहे, तर दॅट आर नथिंग बट द रिलेशन बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. There are the three gas laws. Number first one is the Boyle's law, second one is the Charles law, and third one is the Gay-Lussac's law. It is also called as the pressure temperature law. लक्षात घ्या. आणि हे तीन गॅस लॉ झाल्यानंतर मग आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन हे एक आपल्याला क्लिअर करायचं आहे, ठीक आहे. आणि ते झाल्यानंतर मग आपण थोडंसं जरा लिक्विड स्टेट बद्दल तीन डेफिनेशन जे आहेत, दॅट आर द सरफेस टेन्शन, देन यू कॅन डिस्कस अबाउट द विस्कॉसिटी, अँड लास्ट वन दॅट इज द व्हेपर प्रेशर. ह्या तीन आपण डेफिनेशन लिक्विड स्टेट मधल्या घेतल्या की आपला बऱ्यापैकी हा टॉपिक काय होईल, 11चा जो बेस आहे तुम्हाला 12 साठी लागणारा, तो आपण बऱ्यापैकी इथं कव्हर करणार आहे, ठीक आहे. आता सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द स्टेट्स ऑफ मॅटर, यू नो व्हेरी वेल देर आर द थ्री फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. सपोज फॉर example, this one it is a matter in which can be shown the three different physical state. Okay, suppose for example this one is the solid physical state, this is the liquid, and this one is the gaseous physical state. You know very well what are the solid. The solid, it is the substance in which the particles, yeah, you can say the molecules, which can be tightly bind with each other. ते एकमेकाला असे घट्टपणे बांधलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड फिजिकल स्टेट म्हणतो, बरोबर आहे. ऍक्च्युअली जर का समजून चला, फॉर एक्झाम्पल मी आता हे पेन घेतलं तर तुम्हाला माहित आहे इट इज द सॉलिड इन स्टेट. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर द डस्टर, इट इज ऑल्सो सॉलिड इन फिजिकल स्टेट. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द स्टोन, दगड आपण एखादा घेतला, दॅट इज ऑल्सो सॉलिड फिजिकल स्टेट, बरोबर आहे. आपल्याला त्याची फिजिकल स्टेट माहिती आहे. समजा मी मिल्क घेतलं, केरोसिन घेतलं, वॉटर घेतलं, इट इज नथिंग बट द लिक्विड स्टेट, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्सिजन, दॅट आर द gases which can be present in atmosphere, carbon dioxide, sulfur dioxide, like that one, all can be having the gases physical state. थोडक्यात आपल्याला त्याची फिजिकल स्टेट माहिती आहे, पण समजून चला आपल्याला विचारलं की व्हॉट इज द सॉलिड, व्हॉट इज द लिक्विड, अँड व्हॉट इज द गॅस. हा पहिला पॉइंट झाला. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की आपण वॉटर घेतलं, दॅट इज नथिंग बट द H2O. ओके, आता H2O म्हटलं तर याला तुम्ही वॉटर म्हणता, पण वॉटर म्हणत असताना तुम्ही कोणती फिजिकल स्टेट कन्सिडर करताय, तर इट इज नथिंग बट द लिक्विड फिजिकल स्टेट. बट सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राईट हियर द H2O solid, at that time it is called the solid water. Yeah, you can say this one is called as the ice. Correct? This is the liquid water, and when you can consider the gaseous water, at that time what happens here? You can consider here the water vapors. That is nothing but in gaseous physical state. That one is nothing but when you can want the right the solid
liquid या gaseous physical state on the basis of the number of the particles which can be tightly bind with each other, या they are slightly away from each other. याच्यावर आपल्याला घ्यायचं. मग आता इथं जर आपण घेतलं तर if suppose for example the particles which can be involved in that solid, if they are tightly bind with each other, that one is nothing but the force of attraction is greater. लक्षात येतंय का बघा, आपण कोणता फोर्स घेतला तर that one is nothing but the attractive force if it is the much more greater than that of the repulsive force. म्हणजेच काय तर if you can consider the force which can be operated between these two molecules, समजून चला कोणतेही दोन मॉलिक्यूल घ्या किंवा कोणतेही दोन पार्टिकल्स घ्या, ह्या दोन पार्टिकल मधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, इफ इट इज द ग्रेटर वन, at that time what happens here, that particle can be come close to each other and they can be tightly bind with each other. At that time there is a, what I say, the intermolecular space which can be present in that one, it is a very less. इंटरमोलिक्युलर स्पेस म्हणजे थोडक्यात दोन मॉलिक्यूल मधली जी स्पेस आहे, लक्षात येतंय का बघा, किंवा जे मॉलिक्युल्स एकमेकाला जोडल्यानंतर जी रिकामी जागा राहते त्याला काय म्हणायचं, इंटरमोलिक्युलर स्पेस म्हणायचं. आणि ती जेवढी कमी तेवढे पार्टिकल्स एकमेकाला घट्ट बांधलेले असतील. अँड ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज नथिंग बट द सॉलिड फिजिकल स्टेट. इज दॅट क्लिअर? सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर द पार्टिकल्स विच कॅन बी स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर बट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. आता हे पार्टिकल थोडे एकमेकापासून थोडेसे लांब आहेत, म्हणजे थोडासा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झाला पार्टिकल मधला आणि रिपल्सिव्ह फोर्स थोडासा वाढला. लक्षात येतंय का बघा बाळांनो, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज देअर, नो प्रॉब्लेम, ह्या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. द पार्टिकल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर बट दे आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर, थोडेसे एकमेकापासून लांब आहेत. ॲट दॅट टाइम दॅट फिजिकल स्टेट इज कॉल्ड एज द लिक्विड फिजिकल स्टेट. फॉर एक्झाम्पल वॉटर लाईक दॅट वन. ओके, अँड व्हेन यू कॅन कन्सिडर द पार्टिकल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर, each and every particle can be having its own existence, does not any particle can be combined with each other, what I say, at that time the force of repulsion is much more greater than that of the force of attraction. म्हणजे जर इथं आपण आता असं घेतलं की फोर्स ऑफ रिपल्शन जास्त आहे तर मग मात्र फिजिकल स्टेट कोणते असणार आहे तर गॅसियस स्टेट असणार आहे. म्हणजे इफ द रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन द पार्टिकल्स आर मच मोर ग्रेटर दॅन दॅट ऑफ द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, at that time gaseous state. If you can consider here the attractive forces are much more greater than that of the repulsive forces, at that time you can say that is the solid physical state. And if there is the moderate attractive and repulsive forces which can be operated within that the given matter, at that time that physical state is called as the liquid physical state. लक्षात येतंय का बघा. ओके, मग आता ह्या आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फिजिकल स्टेट मध्ये बाळांनो जे आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन म्हणजे थोडक्यात त्या पार्टिकल्सना जे बांधून ठेवणारे जे फोर्सेस आहेत का नाही त्याच फोर्सेसना आपण काय म्हणतो तर दॅट आर कॉल्ड ॲज द इंटरमोलिक्युलर फोर्सेस. लक्षात घ्या, व्हॉट आर द इंटरमोलिक्युलर फोर्सेस? द फोर्सेस, इंटर हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. बघा समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहूया इंटर, मी हा शब्द जरा मुद्दामून बाजूला लिहितो, मोलिक्युलर फोर्सेस. ओके, आणि सेकंड वन आपण असा लिहूया इंट्रामोलिक्युलर फोर्सेस. दोघांच्या मध्ये बाळांनो जरा थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. इंटर म्हणजे काय तर इट इज द फोर्स विच कॅन बी ऑपरेटेड बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स. दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये जर का समजा तो फोर्स ऑपरेट होत असेल, लक्षात येतंय का बघा, दोन वेगवेगळ्या म्हणजे भले हा एक ऑक्सिजनचा आहे हा दुसरा एक ऑक्सिजनचा आहे, इलेमेंट सेम आहे पण मॉलिक्युल्स डिफरंट आहेत. लक्षात घ्या, कदाचित हा वॉटर असेल तर हा अमोनिया असेल. लक्षात घ्या, म्हणजे इलेमेंट किंवा सबस्टन्स सेम किंवा डिफरंट असतील पण त्यांचे मॉलिक्युल्स पण डिफरंट आहेत, दोन वेगवेगळे आहेत. लक्षात येतंय का बघा, असं जर असेल तर त्याला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. आणि जर का व्हेन यू कॅन कन्सिडर द फोर्सेस विच कॅन बी ऑपरेटेड विद इन द सेम मॉलिक्यूल, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द इंट्रामोलिक्युलर फोर्सेस. लक्षात आलं? समजून चला, फॉर एक्झाम्पल एक साधं सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण ज्यावेळेस क्रिकेटची मॅच बघतो, लक्षात घ्या. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल जस्ट आपल्याला माहिती आहे की व्हेन यू कॅन कन्सिडर द इंडिया वर्सेस इंग्लंड, ही आता मॅच आपली झालेली आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता ह्या जर का आपण समजून चला घेतलं तर इंडिया हा एक नेशन आहे, इंग्लंड हा वेगळा नेशन आहे, बरोबर आहे. दोन वेगवेगळे देश आहेत. या दोघांच्या मध्ये म्हणजे इंडिया व्हर्सेस इंग्लंड असेल, इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलिया असेल किंवा ऑस्ट्रेलिया व्हर्सेस न्यूझीलंड असेल, व्हॉट एव्हर, ह्या सगळ्या ज्या मॅचेस होतात त्या मॅचेसना बाळांनो आपण काय म्हणतो तर दॅट आर कॉल्ड ॲज
इंटरनॅशनल मॅचेस. आपण मुद्दामून वेगळं वेगळं लिहिलंय. इंटर म्हणजे दोन वेगवेगळे आले, बिटवीन डिफरंट, लक्षात घ्या. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर द मॅचेस विच कॅन बी कॅरिड आउट बिटवीन टू डिफरंट नेशन्स, इंटरनॅशनल, त्याला म्हणायचं इंटरनॅशनल. तसं वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये त्याला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. लक्ष देत आहे का बघा. आणि दुसरं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं झालं तर अगदी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे की समजून चाल आपल्या इंडियामध्ये ज्या मॅचेस खेळल्या जातात, उदाहरणार्थ समजून चालला दिल्ली वर्सेस मुंबई असेल, बरोबर आहे, किंवा समजून चाला मुंबई वर्सेस महाराष्ट्र असेल, किंवा दिल्ली वर्सेस कर्नाटक असेल, नाही का, अशा वेगवेगळ्या टीम आहेत, आपल्या स्टेटच्या टीम आहेत, बरोबर. म्हणजे या इंडियामध्ये जर खेळल्या जात असतील, एकाच आपण समजा नेशनमध्ये खेळल्या जात आहेत, तर या मॅचेसला म्हणायचं बाळांनो इंट्रा नॅशनल मॅचेस. लक्षात घ्या, इंट्रा म्हणजे काय तर विदिन द सेम नेशन, इंटरनॅशनल. लक्षात येते का बघा. आता जर वेगवेगळी स्टेट्स असतील, बघा मी काय म्हणतो, वेगवेगळी स्टेट्स आहेत, तर त्यांना तुम्ही म्हणू शकता इंटर स्टेट मॅचेस, इंटर बिटवीन टू डिफरंट स्टेट्स. आणि इंटरनॅशनल विदिन द सेम नेशन म्हणजे थोडक्यात इंटर मोलिक्युलर, दॅट आर नथिंग बट द बिटवीन टू डिफरंट मोलिक्युल्स द फोर्सेस कॅन बी ऑपरेटेड, दॅट आर कॉल्ड द इंटर मोलिक्युलर फोर्सेस. And if the forces can be operated within the same molecule, त्याच molecule मध्ये जर काय फोर्सेस असतील तर that are called as the intramolecular forces. ओके, आता आपल्याला इंट्रामोलिक्युलर फोर्सेस बद्दल काही जास्त बोलायचं नाहीये, पण इंटरमोलिक्युलर फोर्सेस आपल्याला बाळांनो क्लिअर करून घ्यायचं आहे. सो व्हॉट आर द इंटरमोलिक्युलर फोर्सेस? सी वन बाय वन. When you can discuss about, there are the different types of intermolecular forces. Okay, which are that one? Number first one is the dipole interaction. Number next one is the in dipole interaction there is the hydrogen bonding is carried out. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, जे 12th ला पण आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आयन डायपोल इंटरॅक्शन, आपण बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये. फोर्थ वन इज द डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. अँड लास्ट वन दॅट आर नथिंग बट द फिजिकल फोर्सेस दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज द लंडन डिस्पर्शन फोर्सेस, या इट इज ऑल्सो कॉल्ड एज द वंडरवॉल फोर्सेस. आता हे एक बाय एक क्लिअर करायचं आहे आपल्याला. ओके, सो सी फर्स्ट वन वी कॅन कन्सिडर द डायपोल interaction, and along with that one we can discuss here the hydrogen bonding. Okay, आता सी फर्स्ट वन. आपण असं म्हटलं की डायपोल, बघा लक्षात घ्या, आता या शब्दामध्येच खरी गंमत आहे. डायपोल म्हणजे काय तर दोन वेगवेगळे पोल आपण म्हणतो. म्हणजे समजून चला, जसं आपण नॉर्थ आणि साऊथ पोल घेतो, बरोबर आहे. मॅग्नेटला तुम्ही एन आणि एस असे घेता, लक्ष देते का बघा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे का नाही, तसे दोन पोल आपल्याला घ्यायचे आहेत. आता दोन पोल म्हणजे नेमकं काय, आता इथं नॉर्थ आणि साऊथ केमिस्ट्रीमध्ये येणार नाही आपल्या, बरोबर. मग आपल्याकडे काय करायचं, समजून चला फॉर एक्झाम्पल कोणता एखादा मोलिक्यूल घ्या. वेन यू कॅन कन्सिडर द मोलिक्यूल लाईक हायड्रोजन फ्लोराईड, HF घेतला आपण, ठीक आहे. आता लास्ट टॉपिक आपण एक शिकलोय, दॅट वन इज नथिंग बट द पिरियडिक टेबल. आठवतंय का बघा, खूप महत्वाचा टॉपिक आहे बाळांनो. पिरियडिक टेबल मध्ये बाकीचं तुम्ही शिकत आहे, ग्रुप, पिरियड वगैरे, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, सगळं झालेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचे त्याचे पिरियडिक ट्रेंड्स आहेत, ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस. याच्या बरोबर आता लक्षात घ्या, आयोनायझेशन एन्थाल्पी, देन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. आठवतंय, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी हा ट्रेंड मी इथं घेणार आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? यू नो व्हेरी वेल, द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट द कॅपॅसिटी ऑफ दॅट ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे आता इथं एक बॉन्ड आहे, एक बॉन्ड आहे, याचा अर्थ काय की देयर इज द वन इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन, अनदर इलेक्ट्रॉन फ्रॉम फ्लोरीन, देर आर द इन वन बॉन्ड, यू नो व्हेरी वेल, द इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड, या यू कॅन से दॅट इज नथिंग बट द इन्व्हॉल्व, या यू कॅन से देर इज द टू इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व इन अ बॉन्ड फॉर्मेशन. एक बॉन्ड असेल तर दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर बाळांनो. मग हे दोन्हीही इलेक्ट्रॉन हायड्रोजन पण स्वतःकडे खेचणार आहे, फ्लोरीन पण स्वतःकडे खेचणार आहे. म्हणजे ही जी इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोललो असेल की बघा, आठवतंय का, आपण रस्सी खेच खेळतो, समजा त्या बाजूला पण एक प्लेयर आहे, या बाजूला पण एक प्लेयर आहे, बरोबर आहे, आणि दोघंही रस्सी खेचतायत प्रत्येकाच्या ताकदीनुसार. लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे तोही रस्सी खेचत असतो, हाही रस्सी खेचत असतो, त्याची खेचण्याची कॅपॅसिटी वेगळी असेल.
याची रस्सी खेचण्याची कॅपॅसिटी वेगळी असेल. ती रस्सी म्हणजे आपण इमॅजिन करूया तो एक बॉन्ड आहे, लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे तो तिकडे खेचायचा प्रयत्न करतोय, दॅट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ दॅट वन. हा इकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय, दॅट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ धिस वन. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन अ मोलिक्यूल दॅट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर which can be attracted towards the each and every atom, and that capacity is called as the electronegativity. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा जर तुमचा कन्सेप्ट परफेक्ट असेल ना, तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात घ्या बाळांनो. आता इथं आपल्याला माहिती आहे, समजून चला फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं NaCl. आता लक्षात घ्या, NaCl लिहिलं तर आपल्याला माहिती आहे, इन NaCl व्हॉट हॅपन्स हिअर व्हेन दिस बॉन्ड कॅन बी ब्रेक्स ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हिअर देयर इज द फॉर्मेशन ऑफ Na+ अँड Cl-. म्हणजे इथं NaCl मध्ये जो बॉन्ड आहे, या बॉन्डला बाळांनो आपण काय म्हणतो, तर इट इज कॉल्ड एज द आयोनिक बॉन्ड. When you can consider in ionic bond, you know very well, there is the formation of clear-cut Na+. Yeah, you can say positive ion and negative ion, cation and anion. And when you can say there is the formation of an ions, the bond can be undergoes the breaking condition. तुम्ही बॉन्ड काय करता, ब्रेक करता. म्हणजेच इथं NaCl मध्ये बॉन्ड तयार होत असताना सोडियम कॅन बी डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीन कॅन बी गेन्स 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट दिस ऑक्टेट, and if there is the transfer of electron can be carried out, at that time you know very well, at that time it is called as the bond can be formed, that bond is called as the ionic bond. इलेक्ट्रॉनची जर ट्रान्सफर होत असेल तर त्या बॉन्डला काय म्हणायचं, आयोनिक बॉन्ड म्हणायचं. लक्षात येतंय का बघा. आता इथं मात्र काय होतं, तर ट्रान्सफर होत नाहीये. इथं काय होतं, तर यू नो व्हेरी वेल दॅट इज द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. हे झालेलं आहे तुम्हाला म्हणून मी पटकन घेतोय. जर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर ॲट दॅट टाइम दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज द कोव्हॅलंट बॉन्ड. पटलं. मग कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये गंमत काय होते लक्षात घ्या. इन कोव्हॅलंट बॉन्ड सपोज फॉर एक्झाम्पल यू नो कंपेअर बिटवीन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन अँड फ्लोरीन, द फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन. ऍक्च्युअली पिरियडिक टेबल मध्ये शिकलाय तुम्ही की फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. फ्लोरीन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणच नाहीये, लक्षात घ्या. आणि मग जर का हा फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर व्हॉट हॅपन्स हिअर, दिस इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर विच कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लोरीन विदाउट ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड. म्हणजे खरं एक तर आपण त्याच्यामध्ये काय दाखवतो, इलेक्ट्रॉन तरी दाखवतो किंवा बॉन्ड दाखवतो, लक्षात घ्या. पण इथल्या इथं मी फक्त काय करतो, ही इलेक्ट्रॉन पेअर जर इकडे गेली तर बॉन्ड मी ब्रेक केलेला नाहीये. मग आपण इलेक्ट्रॉन पेअर दाखवायच्या ऐवजी आपण काय दाखवतो, तर इफ दिस इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लोरीन, ॲट दॅट टाइम द फ्लोरीन कॅन बी अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. पार्शियल निगेटिव्ह म्हणजे आपल्याला इथं क्लिअर कट समजून चाला, निगेटिव्ह जर मिळत असेल तर ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, देयर इज द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, क्लिअर कट निगेटिव्ह. आणि जर इकडं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर हा पार्शियल निगेटिव्ह आला, लक्षात आलं. आणि ॲट द सेम टाइम हायड्रोजन कॅन बी अक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इकडं हा पॉझिटिव्ह पोल हे झाला तयार, इकडे काय झाला, निगेटिव्ह पोल तयार झाला. व्हेन यू कॅन कन्सिडर देयर इज अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोल कॅन बी फॉर्म, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द डायपोल. लक्षात आलं का बघा. डायपोल म्हणजे 2 पोल तयार झाले बाळांनो. ओके. आणि जर का समजून चला फॉर एक्झाम्पल असं जर का प्लस म्हणजे दॅट इज द पार्शियल पॉझिटिव्ह अँड पार्शियल निगेटिव्ह चार्जेस कॅन बी डेव्हलप देअर, ॲट दॅट टाइम दॅट मोलिक्यूल इज कॉल्ड ॲज पोलार मोलिक्यूल अँड दॅट वन इज कॉल्ड एज द पोलॅरिटी इज डेव्हलप्ड. लक्षात घ्या. पोलॅरिटी इज डेव्हलप म्हणजे तिथं पोल्स तयार झाले ना, आणि जर पोल्स तयार होत असतील तर त्याला म्हणायचं पोलॅरिटी इज डेव्हलप. अँड इफ दर इज द पोलॅरिटी डेव्हलप ऑन दॅट मोलिक्यूल इज कॉल्ड एज द पोलार मोलिक्यूल. म्हणजे मोलिक्यूलचे 2 टाइप झाले. साधं सिंपल आपण असं म्हणूया की नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द पोलार मोलिक्यूल अँड सेकंड वन इज नथिंग बट द नॉन पोलार मोलिक्यूल. लक्षात येतंय का बघा. आता पोलार मोलिक्यूल म्हटलं की आपण हेच एक्झाम्पल घेऊया. HF घेतलं, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह आहे, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात येतंय बाळांनो. आणि असं जर असेल याच्या ऐवजी आता समजून चला मी जर हायड्रोजनचा मोलिक्यूल घेतला, आता लक्षात घ्या, म्हणजे हा पण हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन आहे, बोथ कॅन बी हॅव्हिंग द सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, दॅट वन इज नथिंग बट द अट्रॅक्शन ऑफ दिस शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स one of that two
इज द सेम, बरोबर आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्जेस येणारच नाहीत. आणि जर का पार्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस नाही आले तर पोलॅरिटी डेव्हलप होणार नाही. आणि इफ द पोलॅरिटी इज नॉट डेव्हलप ॲट दॅट टाइम दॅट मोलिक्यूल इज कॉल्ड एज द नॉन पोलार मोलिक्यूल. लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे नॉन पोलार मोलिक्यूल मध्ये कंडिशन काय लक्षात घ्या की या दोघांची शक्यतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल किंवा त्यांच्यातला डिफरन्स एकदम कमी असेल. लक्षात येते का बघा. आणि या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला जर डिफरन्स जास्त असेल तर मोलिक्यूल कसा असेल, पोलार असेल. आयडिया क्लिअर झाली. म्हणजे पोलार मोलिक्यूल आणि नॉन पोलार मोलिक्यूल हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. इथपर्यंत समजलं बाळांनो. आता नंबर नेक्स्ट वन, when you can consider if there is a polarity developed, that molecule is called as the polar molecule, and in polar molecule the interactions can be carried out, they are called as the dipole interactions. बघा मी काय म्हणतोय, लक्षात येतंय का. आता आपल्याला क्लिअर करायचं डायपोल इंटरॅक्शन्स. डायपोल इंटरॅक्शनच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक छोटंसं आर्टिकल आहे, त्याची डेफिनिशन लक्षात राहिली तर ठेवा, पण आपल्याला माहिती असावी. अँड दॅट वन इज नथिंग बट द डायपोल मोमेंट. लक्षात येतंय का बघा. डायपोल मोमेंट विच कॅन बी डेसिग्नेटेड बाय द लेटर दॅट इज द म्यू. अँड म्यू इज इक्वल टू काय तर क्यू इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द क्यू तर क्यू इज नथिंग बट द चार्ज ऑफ दॅट कटायन आयन. लक्षात घ्या. म्हणजे हा क्यू म्हणजे हा चार्ज आला त्या मोलिक्युलवरचा. ओके. आणि डी म्हणजे काय तर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ दिस टू ॲटम्स इन अ मोलिक्यूल. दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स असेल. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात त्याला आपण केमिकल बॉन्डमध्ये बॉन्ड लेंथ वगैरे हा शब्द येतो, तो नंतर येईल तुम्हाला. या दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण इथं डी घेतला किंवा एल पण घेतले काही ठिकाणी. आणि या दोघांचे जर प्रॉडक्ट्स घेतले तर त्याला म्यू म्हणायचं. आणि इट इज नथिंग बट द डायपोल मोमेंट. ओके. म्हणजे आपल्याला माहिती असावं डायपोल मोमेंटचे एक जरा बघून ठेवा. आता आपण इकडे येऊया. डायपोल इंटरॅक्शन्स. आता समजून चला मी हा एक एचएफ मोलिक्यूल घेतलाय, तसाच मी आणखीन एक एचएफ मोलिक्यूल घेतला. गंमत बघा, अगदी सोपा बाळांनो. याला काय येईल निगेटिव्ह चार्ज, याला काय येईल पॉझिटिव्ह चार्ज. दॅट इज द पार्शियल निगेटिव्ह अँड पार्शियल पॉझिटिव्ह. करेक्ट. व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट इन दिस वे ऑल्सो देर इज द थर्ड वन दॅट इज द पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे. This is the one molecule of hydrogen fluoride. This is the another molecule of hydrogen fluoride. This is the another molecule of hydrogen fluoride. असे आपण वेगवेगळे मोलिक्युल्स घेतले. पटलं. आणि समजा आता आपण असं लिहिलं की याचा पार्शियल निगेटिव्ह आणि याचा पार्शियल पॉझिटिव्ह आहे. दॅट वन इज नथिंग बट देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू. That is the partial negatively charged fluorine of one molecule and partial positively charged hydrogen of another molecule which can be having a force of attraction. म्हणजे हा एक डायपोल आहे. लक्षात येतंय का बघा. दोन पोल तयार झाले त्या मोलिक्युलवर. या मोलिक्युलवर दोन पोल तयार झालेत बाळांनो. तसंच इथं हा डेल्टा मायनस आहे, हा डेल्टा प्लस आहे. म्हणजे याच्याशी काय असणार आहे थोडंसं का होईना फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. पटतंय मी काय म्हटलं ते. तसंच इकडं पुढं असेल, याचं इकडं असेल. आता आपण सगळं दाखवत बसायची गरज नाहीये. मग असं जर समजून चला इंटरॅक्शन असेल. लक्षात घ्या. That is the interaction between what I say the polar molecules. Interaction between the polar molecules which can be having a polarity. At that time that interaction is called as the dipole interaction. पटतंय का बघा बाळांनो. समजून चला फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल घेतो. व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन इट इज द अमोनिया मोलिक्यूल. ओके. इन अमोनिया मोलिक्यूल नाइट्रोजन कॅरीज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड यू नो व्हेरी वेल नाइट्रोजन हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन. दॅट इज द नाइट्रोजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ॲट द सेम टाइम हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग परत मनात प्रश्न असेल सर हाच येईल का, हा येणार का नाही, हा येणार का नाही. तर यांच्यावर सुद्धा पार्शियल पॉझिटिव्ह येणार, यांच्यावर सुद्धा बाळांनो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग परत प्रश्न असा येतोय की सर इथं पार्शियल 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि तुम्ही इथं तर एकच दिलाय, म्हणजे मग ते बॅलन्स आहे का तर तेही बॅलन्स आहे का तर ह्या तिघांची मिळून जी व्हॅल्यू आहे ती ह्या एकट्याची असणार आहे. लक्षात घ्या बाळांनो. ओके. आता याच्याबरोबर मी काय केलं जरा थोडंसं लक्षात घ्या. समजा मी आणखीन एक अमोनिया मोलिक्युलला लाईक इन दिस वे. ओके. आता फक्त इथं पार्शियल निगेटिव्ह इथं पार्शियल पॉझिटिव्ह दाखवतो. Then you can write another ammonia molecule like in this way. At that time what happens here? Nitrogen is the partial negative, hydrogen is the partial positive. Then what happens here? You know very well that is the nitrogen of this one molecule having partial negative and hydrogen of another ammonia molecule having the partial positive. They can be having the force of attraction या interaction.
म्हणजे हा पोलार मॉलिक्यूल आहे, हा पोलार मॉलिक्यूल आहे बाळांनो, आणि या दोन पोलार मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन झालं म्हणजे यांच्यावर तुम्हाला ऑलरेडी डायपोल आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि असं जर असेल तर त्या इंटरॅक्शन्सना काय म्हणायचं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. पहिला पॉइंट लक्षात आला का बघा. ओके, सो व्हॉट इज द डायपोल डायपोल इंटरॅक्शन? इट इज नथिंग बट द फोर्स ऑफ इंटरॅक्शन, या यू कॅन से दॅट आर द इंटरॅक्शन्स विच कॅन बी कॅरीड बिटवीन टू डिफरंट पोलार मॉलिक्युल्स. मग तुमच्या मनात प्रश्न असा आहे की सर इथं याचे पाय, इथं याचे पाय, इथं याचे पाय, मग फक्त सेम मध्येच असतं का? इकडं अमोनिया घेतला त्याच्यातच असतं का? मग मी असं केलं, अमोनियाच्या ऐवजी आणखीन त्याच्या जोडीला दुसरा घेतला तर? साधा एक्झाम्पल देतो, हे बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅन कन्सिडर दिस इज द अमोनिया मॉलिक्यूल. ओके, आता लोन पेअर दाखवत नाही, हा पार्शियल निगेटिव्ह आहे, हा पार्शियल पॉझिटिव्ह आहे बघा. आणि याच्या जोडीला मी जर आता दुसरा कन्सिडर करा वॉटर मॉलिक्यूल घेतला, लिहिताना असा लिहितो. वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, हायड्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. आता या दोघांच्या मध्ये काय होईल रे? तर यू नो व्हेरी वेल, देर इज दिस वन पार्शियल निगेटिव्ह, दिस इज द पार्शियल पॉझिटिव्ह. अगेन यू कॅन से फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी कॅरीड आउट. पटतंय का बघा? समजून चला. फॉर एक्झाम्पल आता येतं, परत एकदा क्लिअर करा. हा पण परत काय झाला, पार्शियल निगेटिव्ह, सॉरी पॉझिटिव्ह आला. आणि आता लिहिताना मी हा असा लिहितो, जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा. हा झाला डेल्टा निगेटिव्ह. आता या दोघांच्या मधला काय येईल? परत हा डेल्टा निगेटिव्ह आणि हा डेल्टा पॉझिटिव्ह, फोर्स ऑफ अट्रॅक्शन येईल. पटतंय बाळांनो? म्हणजे इथं एक अमोनिया आणि वॉटर मॉलिक्यूल घेतलाय आपण. In between this one is also polar molecule, this is also polar molecule, this one is also polar molecule, which can be having the dipole interactions. पटलं का बघा? यांच्यामध्ये म्हणजे असं नाहीये की हा सेमच पाहिजे, असं नाहीये. समजून चला तुम्ही. यांच्या फक्त ज्यांच्यामध्ये पोलार मॉलिक्यूल आहेत, दोन्हीही काय पोलार मॉलिक्यूल, आणि जर त्यांच्यामध्ये पार्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये जर का फोर्स ऑफ अट्रॅक्शन येत असेल तर त्या इंटरॅक्शन्स म्हणजे दॅट आर द फोर्सेस विच कॅन बी ऑपरेटेड बिटवीन दॅट मॉलिक्युल्स. लक्ष देत का बघा? तर त्या फोर्सेसना बाळांनो काय म्हणायचं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स म्हणायचं. पटलं? आणखीन एक एक्झाम्पल देतो, आपल्या पुस्तकामध्ये जे दिलंय ते पण एक्झाम्पल घेतोय बघा. आयोडीन क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलंय त्यांनी, ICl. हा पहिल्यांदा क्लिअर करा. आता तुम्ही म्हणाल की आयोडीनवर पण मायनस असतो, क्लोरीनवर पण मायनस असतो, मग आयोडीन कसा क्लोराईड तयार कसा होईल? तर असं काय नाही. आपल्याला माहिती आहे आयोडीन आणि क्लोरीन या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला तर क्लोरीन इज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, फाईल द आयोडीन इज द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कारण का? आपण पिरियडिक टेबल मध्ये काय शिकलोय? इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. आणि हॅलोजन मध्ये वर फ्लोरीन आहे, मग क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आहे. म्हणजे आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, क्लोरीनची जास्त, म्हणून हा तयार होऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे याच्यावर आला डेल्टा निगेटिव्ह, याच्यावर आला डेल्टा पॉझिटिव्ह. लक्षात येतंय का बघा? सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल दिस ICl, that is the iodine chloride, come in contact with another iodine chloride, delta negative, delta positive. Then what happens here? There is the force of interaction. हे बघा इथं हा आला बाळांनो. That is also called as the dipole interaction. पहिला पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे डायपोल इंटरॅक्शन हा समजलेला असावा तुम्हाला. दोन्हीही पोलार मॉलिक्यूल आहेत आणि दोन्ही पोलार मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, जो इंटरॅक्शनचा फोर्स असेल, त्याला आपण काय म्हणायचं? डायपोल इंटरॅक्शन. कळलं? डायपोल इंटरॅक्शन झालं का नाही की मग इथं लगेच येतं दॅट आर नथिंग बट द हायड्रोजन बॉन्डिंग. पुस्तकामध्ये ते शेवटी दिले, आपण अगोदरच घेऊया. लक्षात घ्या. आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? एकदम सिंपल आहे. ऍक्च्युली ते खरं एक्सप्लेन करून झालंय, खूप सोपं आहे बघा. लक्षात घ्या. आता हायड्रोजन बॉन्डिंग कुणाला म्हणायचं? तर इट इज नथिंग बट व्हॉट आय से डायपोल इंटरॅक्शन. बघा मी काय म्हणतो, याचाच हा टाईप आहे जरा थोडासा, बट इन विच इफ देयर इज द हायड्रोजन इज इन्व्हॉल्व्ड. म्हणजे इथं जर घेतला तर हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा निगेटिव्ह आहे. बरोबर आहे? आणि यांच्यामधला हा जो इंटरॅक्शनचा फोर्स आहे किंवा इंटरॅक्टिव्ह फोर्स आहे, दीज टू आर कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड्स. लक्षात घ्या. दीज टू आर ऑल्सो कॉल्ड एज द हायड्रोजन बॉन्ड्स. दीज टू आर ऑल्सो कॉल्ड एज द हायड्रोजन बॉन्ड्स. बट व्हॉट आय से हियर, दिस इज नॉट अ हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे हे डायपोल इंटरॅक्शन आहे, हे सगळे डायपोल इंटरॅक्शन्स आहेत. पण यांच्यामधले जे मी इथं घेतले हे जे इंटरॅक्शन्स आहेत दॅट आर कॉल्ड एज द हायड्रोजन बॉन्ड्स. पण मी याला हायड्रोजन बॉन्ड म्हणलं नाही का? तर याच्यामध्ये हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे. इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला, हा डायपोल इंटरॅक्शन आहे. पण इथं दोन्ही मध्ये कुठंही हायड्रोजन नाहीये बाळांनो. लक्षात घ्या. या दोघांच्या मध्ये इथं आयोडीन आहे, इथं क्लोरीन आहे.
हायड्रोजन नाही. तसं जर इथं गेला, इकडं नायट्रोजन आहे, इकडं हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे लक्षात घ्या, म्हणून ह्या बॉन्डला हायड्रोजन बॉन्ड म्हणायचं. इथं हायड्रोजन आहे, इथं फ्लोरीन आहे, लक्षात येतंय का बघा. इथं हायड्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे. क्लिअर. म्हणजे याच्यामध्ये जर हायड्रोजनची इन्व्हॉल्वमेंट असेल ना तर दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात घ्या. अँड इफ यू कॅन कन्सिडर, एवढं मात्र लक्षात ठेवा, इन अ गिव्हन मॉलिक्यूल इफ देर इज द हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट at that time the boiling point of that molecule is greater, या it is a more. लक्षात घ्या बाळांनो, कारण ज्यावेळेस तुम्ही बॉइलिंग पॉईंट घेता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा हे बॉन्ड ब्रेक करावे लागतात आणि त्यासाठी तुम्हाला हीट जास्त द्यावी लागते, एनर्जी जास्त द्यावी लागते. म्हणून ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं त्या मॉलिक्यूलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. कधी एवढं डोक्यात ठेवायचं. आलं डोक्यात. म्हणजे हे पहिल्यांदा क्लिअर करा. हायड्रोजन बॉन्डिंग क्लिअर झालं. आता हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये खरं सांगू तुम्हाला तर दोन टाइप्स आहेत. Which are that one? अगदी सिंपल आहे. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज, आता बघा, इंटरमोलिक्युलर शब्द झालेले आहेत सगळे, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. आणि सेकंड वन कोणता असणार तर इट इज द इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. संपलं का. आता इंटरमोलिक्युलर म्हटलं की क्लिअर कट लक्षात येईल. इट इज द हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन टू डिफरंट मोलिक्युल्स. It is the hydrogen bonding between two different molecules. It is the hydrogen bonding between two different molecules. At that time, this one is called as the intermolecular hydrogen bonding. म्हणजे जर इंटरमोलिक्युलर म्हटलं की दोन वेगवेगळ्या मोलिक्युल मध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल ज्याच्यामध्ये हायड्रोजन पाहिजे, लक्षात घ्या मी परत परत बोलतोय, तर मग मात्र त्याला काय म्हणायचं, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. आणि इंट्रामोलिक्युलर म्हणजे काय, जर का सेम मॉलिक्यूल मध्येच हायड्रोजन बॉन्डिंग असेल. उदाहरणार्थ एक देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन थिंक अबाउट द हायड्रोजन बॉन्डिंग इन अ ऑर्थोनायट्रोफिनॉल. लक्षात घ्या, मी कोणतं एक्झाम्पल घेतलं तर दॅट इज द ऑर्थोनायट्रोफिनॉल. ठीक आहे. आता ऑर्थोनायट्रोफिनॉल कसं लिहितो आपण आपल्याला माहिती आहे. समजा जर मी बेन्झिन रिंग घेतली, ठीक आहे, आणि या बेन्झिन रिंगला आपण जर OH लिहिला तर याला आपण म्हणतो फिनॉल. आणि त्याच्या बाजूच्या ह्या दोन पोझिशन आहे त्याला आर्थो, त्याच्या बाजूच्या दोन मेटा आणि समोरची पोझिशन आहे त्याला पॅरा. तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झाला असेल. आता नायट्रो, नायट्रो ग्रुप म्हणजे कोण करायचा, आर्थो पोझिशनला कोणता ग्रुप जोडायचा, NO2. म्हणजे इथं जर मी NO2 जोडला तर याला म्हणायचं आर्थो नायट्रोफिनॉल. मी असं लिहितो, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं. आता जरा थोडंसं चेंज करतोय बघा. हा फिनॉल आहे ना, याच्यामध्ये O आणि H लिहिताना असा लिहितो. आता हा नायट्रो ग्रुप आहे, समजून घ्या बाळांनो. हा लिहिताना मी जरा थोडासा असा लिहितो, N डबल बॉन्ड O आणि हा O आला. म्हणजे इकडे ऑक्सिजनला दोन बॉन्ड असतात, ते ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड असतो. ज्या ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड असतो त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह आहे. तसंच इकडे पार्शियल निगेटिव्ह आहे, काय प्रॉब्लेम नाही. इकडे हा पार्शियल निगेटिव्ह आहे, हा हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह आहे. आता डोळ्या पुढे आलं असेल की या NO2 मधला हा पार्शियल निगेटिव्हली ऑक्सिजन, ओके, आणि OH मधला पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन विच कॅन बी कम क्लोज विथ इच अदर. ॲट दॅट टाइम देयर इज द इंटरॅक्शन कॅन बी कॅरीड आउट विद इन द सेम मोलिक्यूल. एकाच मोलिक्यूल मध्ये झालं ना आणि हायड्रोजन इन्व्हॉल्व झाला. दिस वन इज कॉल्ड एज द इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग विद इन द सेम मोलिक्यूल इट इज कॉल्ड एज द इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात घ्या बाळांनो. ओके. आणि समजा हे बघा, जर का मी असं केलं, आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला जरा माहितीसाठी. आता पॅरानायट्रोफिनॉल घेतलं, ठीक आहे. पॅरानायट्रोफिनॉल मी आता लिहिताना जरा थोडंसं अरेंज करतो. जरा हे बघा, ही बेन्झिन रिंग अशी आडवी काढतो, ठीक आहे. आता याला मी इकडं O आणि हा H जोडतो. आता याला मी इकडं जोडताना हा NO आणि हा O जोडतो. याला डेल्टा निगेटिव्ह माहिती आहे, याला डेल्टा पॉझिटिव्ह आहे, याला डेल्टा निगेटिव्ह आहे, याला डेल्टा पॉझिटिव्ह आहे. बघा, आता हा डेल्टा निगेटिव्ह आहे, हा झाला पॅरा पोझिशनला आहे ना, हा OH, हा झाला फिनॉल, पॅरा पोझिशनला नायट्रो, पॅरा नायट्रो फिनॉल. ठीक आहे. आता याच्या पुढे काढताना मी कसं काढतो हे बघा. आता जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. मी फक्त अरेंज केलं, हा पॅरानायट्रोफिनॉल आहे, हा पण पॅरानायट्रोफिनॉलच आहे. हा इकडे काढताना मी हा असा काढला. ओके. आता हे बघा, हा डेल्टा निगेटिव्ह, सॉरी डेल्टा पॉझिटिव्ह आहे, हा इकडचा डेल्टा निगेटिव्ह आहे. हा डेल्टा निगेटिव्ह आहे, लक्षात येतंय का बघा, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे. आता काय केलं, याचा हा डेल्टा ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह आणि पुढच्याचा हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह. आलं का या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग, मला सांगा बरं. आता इथं काय झालं, हा पॅरानायट्रोफिनॉल वेगळा आहे,
एक मोलिक्यूल आहे, हा दुसरा मोलिक्यूल आहे. विदिन द डिफरंट मोलिक्यूल, टू डिफरंट मोलिक्यूल, दॅट बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज intermolecular hydrogen bonding, and within the same molecule that bonding is called as the intramolecular hydrogen bonding. म्हणजे इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगला मगाचं HF एक्झाम्पल दिलं चालेल, अमोनियाचं एक्झाम्पल दिलं चालेल बाळांनो, लक्षात घ्या. आठवतंय का बघा, अमोनिया वॉटर त्यांचं एक्झाम्पल दिलं तरी चालेल. अल्कोहोलमध्ये पण इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुम्हाला इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगला कोणतं आहे, आर्थोनायट्रोफिनॉल. हे सगळ्यात चांगलं काय, इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि पॅरानायट्रोफिनॉल म्हटलं की इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सो दिस वन इन केस ऑफ द हायड्रोजन बॉन्डिंग. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे हा एक पार्ट आपल्याला लक्षात घ्या. ओके, आता नंबर नेक्स्ट वन समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला थर्ड घ्यायचं आहे आणि दॅट इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. खूप सोपं आहे. आता आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय, तर आयन म्हटलं की इफ यू कॅन कन्सिडर इफ देर इज द आयदर पॉझिटिव्ह आयन ऑर निगेटिव्ह आयन. मग पॉझिटिव्ह आयन आणि डायपोल म्हणजे जो पोलार मोलिक्यूल आहे, म्हणजे एखादा कटायन असेल हित समजून चाला आणि त्याच्या बाजूला पोलार मोलिक्यूल असेल, यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनला काय म्हणायचं, आयन डायपोल इंटरॅक्शन. कळतंय का बघा, लक्षात येत आहे. आता उदाहरणार्थ समजून चला. फॉर एक्झाम्पल यू नो व्हेरी वेल व्हेन यू कॅन कन्सिडर, अगदी माहितीचं एक्झाम्पल घेऊया, सोडियम क्लोराइड, दॅट वन इज नथिंग बट द कॉमन सॉल्ट, टेबल सॉल्ट. ओके, ज्याला आपण काय म्हणतो तर मीठ म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर, मग आपण मीठ जर पाण्यामध्ये टाकलं, when the sodium chloride can be dissolved in water, at that time what happens here, there is the formation of NaCl solution, and in NaCl solution you have read that is the Na plus ion, that is the cation of sodium and anion of chlorine. बरोबर आहे, याला तुम्ही सोडियम आयन म्हणता, याला तुम्ही क्लोराइड आयन म्हणता. लक्षात येते का बघा. मग आता जर का मी, आता मला एक सांगा, मीठ जर मी पाण्यात टाकलं तर मला एक लक्षात येतंय की आता पाण्यामध्ये मीठ काय होतं जातं, पूर्णपणे सोल्युबल होऊन जातं, पूर्णपणे विरघळतं. मग मला मीठ दिसतं का पाण्यात, दिसत नाही. मग पाण्यामध्ये जर मी असं म्हणतोय की जर मी Na प्लस Cl मायनस आहे, तर लक्षात घ्या, तर असं का होत नाही की मग हा Na प्लस आणि हा Cl मायनस परत एकत्र येऊन NaCl का तयार होत नाही. पटतं मी काय म्हटलं ते, म्हणजे याचा अर्थ की समजून चाला, हा Na प्लस आणि हा Cl मायनस हे एकमेकापासून इतके लांब आहेत की त्यांच्यामध्ये असं आणखीन कोणतरी असणार आहे की या दोघांना एकत्र येऊन देत नाही. तर म्हणून आपल्याला कळ वाटतं की NaCl कॅन बी डिझॉल्व्ड इन अ water. लक्षात घ्या, म्हणजे when you can consider in aqueous solution of NaCl there is the cation and anion, that is the Na plus and Cl minus ions are present. and what I say here, आता लक्षात घ्या, थोडं 12th मध्ये आणखी तुम्ही डीप मध्ये जाल, आपल्याला 11th ला घ्यायचं आहे. in this one the solution of NaCl म्हणजे मिठाचं जे सोल्युशन तयार करतो, at that time that cation which can be surrounded by these water molecules, याच्या बाजूला असे वॉटर मॉलिक्युल्स येतात, तसेच दिस क्लोरीन इज ऑल्सो सराउंडेड बाय दिस वॉटर मॉलिक्युल्स. लक्षात आलं का बघा. आणि जर इथं वॉटर मॉलिक्युल्स असतील तर व्हॉट हॅपन्स हियर, Na प्लस अँड Cl मायनस कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर विच डू नॉट कम कॉन्टॅक्ट इन विथ इच अदर अँड देयर इज द फॉर्मेशन ऑफ NaCl. होत नाही. जर NaCl झालं असतं तर तिथं डिझॉल्व झालंच नसतं, पाण्यामध्ये मीठ तसंच राहिलं असतं. म्हणजे पाण्यामध्ये जर मीठ विरघळतंय तर बाळांनो त्यातला Na प्लस आणि Cl मायनस हा वेगळा होतोय. मग आता आपल्याला समजा हे जे मी वॉटर मॉलिक्युल्स काढलेत का नाही, ते जरा थोडेसे आता वेगळ्या पद्धतीने काढूया. जरा लक्षात येतात का बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण काढताना हे असं काढलं, हा वॉटर मॉलिक्यूल आहे, ठीक आहे. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण हा असा काढला, हा वॉटर मॉलिक्यूल आहे. अगदी काही 4-5 काढायचे असं काही नाही, एक आपल्या माहितीसाठी काढतोय आपण, ठीक आहे. आता समजून चला, हे असे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. आता लक्षात घ्या, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह, पटतंय का बघा, याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावर पण डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. हायड्रोजन सगळे डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन काय असणार, डेल्टा निगेटिव्ह. हा झाला डेल्टा निगेटिव्ह, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह. आता हा झाला आपला आयन, पाहिजे तर मी तो वेगळ्या यानं लिहितो इथं. हा काय आपला Na प्लस आहे, लक्षात येतंय का बघा. आता त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे, आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि या ऑक्सिजनवर काय आहेत, निगेटिव्ह चार्जेस आहेत. याचा अर्थ की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर देर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस. पटतंय, हे बघा, हे असे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहेत जे आपण रेड कलरनं दाखवतोय. म्हणजे मध्ये कोण आहे, आयन आहे, आणि बाजूला कोण आहेत तर पोलार मोलिक्यूल आहेत. आयन डायपोल इंटरॅक्शन.
पटलं का बघा. आयन डायपोल इंटरॅक्शन हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे एका वाक्यात खरंच सांगू तुम्हाला बाळांनो, तसंच इथं पण असणार आहे. फक्त Cl- ला कोण येईल तर त्याच्या समोर हायड्रोजन काढायचा. ह्याच्या मायनस आहे ना, याच्या समोर हायड्रोजन काढायचा, म्हणजे मग सोपं जातं, काही अवघड नाहीये. फक्त एका वाक्यात सांगतो, लक्षात ठेवा कधी पण, दॅट इनऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज द KCl, NaCl, KBr, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स देतात का नाही, पटतंय का बघा. पाण्यामध्ये टाकल्यानंतर म्हणजे पाण्याचे मॉलिक्युल्स आले, त्याच्यामध्ये कटायन आणि अनायन्स आले, तर 100% ते एक्झाम्पल कशाचं आहे तर इट इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. पटलं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर नेक्स्ट वन इट इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. लक्षात येते बाळांनो. नंबर नेक्स्ट वन डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल इंड्युस्ड डायपोल म्हणजे या शब्दातच अर्थ आहे, समजून घ्या. आता डायपोल म्हणजे साहजिकच एक मॉलिक्यूल पोलार असणार आहे. इंड्यूस डायपोल, इंड्यूस या शब्दाचा अर्थ काय तर जो मॉलिक्यूल नॉन पोलार आहे पण त्याला तुम्ही पोलार करता. म्हणजे समजून चला, साधं एक्झाम्पल देतो बघा, लक्षात येतंय का. समजा दोन मित्र क्लासरूम मध्ये बसलेले आहेत. एक ऑलरेडीच इतका उन्हाळ आहे की तो कायम लेक्चर बंक करणे, बाहेर फिरणे असाच आहे, लक्षात घ्या. आणि दुसरा मुलगा त्याचा मित्र जो आहे तो मात्र सिन्सिअर आहे, तो वर्गात बसतोय, तो शांत आहे, त्याला अजिबात असं उन्हाळके आवडत नाही. पण हा जो दुसरा पहिला जो मुलगा आहे तो त्याला इतका इंड्यूस करतो, इतका त्याला चार्ज करतो, चल आपण जाऊया, काय करूया, लेक्चर बंक करूया. म्हणजे जो शांत होता त्याला काय केलं, यानं लेक्चर बंक करायला लावलं. म्हणजे एक मॉलिक्यूल असणार नॉन पोलार, लक्षात घ्या, दुसरा असणार पोलार, आणि हा पोलार मॉलिक्यूल नॉन पोलारला काय करणार, पोलार करणार. म्हणजे थोडक्यात त्याला इंड्यूस करणार. इंड्यूस करणे, लक्षात येतंय का बघा. म्हणजे त्याच्या शब्दाचा अर्थ समजून घ्या की जो नॉन पोलार आहे त्याला पोलॅरिटी डेव्हलप होण्यासाठी आपण काय म्हणू, त्याला थोडंसं म्हणजे जसं मागाशी म्हटलं तसं चार्जिंग करणे. चार्जिंग म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी नाही द्यायची आपल्याला, लक्षात घ्या. त्याला मोटिवेट करणे. जो नॉन पोलार आहे ना तर पोलॅरिटी डेव्हलप झाली पाहिजे, लक्षात येतंय का बघा. तर ऍट दॅट टाइम यू कॅन से इट इज कॉल्ड ॲज डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे साधं एक्झाम्पल आहे, आपण असं म्हणूया की पहिला मॉलिक्यूल पोलार आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा मॉलिक्यूल मात्र कसा आहे तर नॉन पोलार आहे. मग यानं काय करायचं, ह्या पोलारनं नॉन पोलारला पोलार करायचा, त्याला म्हणायचं डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे आता उदाहरणार्थ हे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल कुठलाही आपण एखादा मॉलिक्यूल घेऊया, काही प्रॉब्लेम नाहीये. व्हेन यू कॅन कन्सिडर, पुस्तकातलं एक्झाम्पल घेऊया. व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन, इट इज द अमोनिया मॉलिक्यूल. यू नो व्हेरी वेल, देर इज द वन लोन पेअर, दिस इज द डेल्टा निगेटिव्ह, दिस विल द डेल्टा पॉझिटिव्ह. दिस इज द पोलार मॉलिक्यूल, कारण का तिथं दोन काय झालेत, पोल डेव्हलप झालेत, बरोबर आहे, पोलॅरिटी इज डेव्हलप. आता व्हेन दिस मॉलिक्यूल कम इन कॉन्टॅक्ट विथ बेन्झीन, बेन्झीनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर बेन्झीन हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे, लक्षात घ्या. बेन्झीन हा कसा आहे, नॉन पोलार आहे. पण या दोघांच्या म्हणजे बेन्झीनच्या कॉन्टॅक्टमध्ये अमोनिया आल्यामुळं अमोनिया काय करतोय, आता थोडंसं लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल हा अमोनिया, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह, इकडे हायड्रोजनवर आपण डेल्टा पॉझिटिव्ह आहे. हा इकडं C6H6 आहे, ओके. म्हणजे याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह येणार आहे. अँड व्हॉट हॅपन्स हियर, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन देयर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू, लक्षात आलं का बघा. मग ऍट दॅट टाइम यू नो व्हेरी वेल, म्हणजे दिस बेन्झीन इट इज द नॉन पोलार विच कॅन बी बिकम्स द पोलार. याच्यावर डेल्टा प्लस आणि डेल्टा मायनस चार्जेस आले, ज्याला पोलार केलं कुणी, अमोनियानं. मग अमोनिया ऑलरेडी डायपोल आहे, हा नॉन पोलार होता, त्याला पोलार करायला केलं, म्हणजे इंड्युस्ड डायपोल. दिस वन इट इज द एक्झाम्पल ऑफ द डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंड्युस्ड डायपोल मध्ये काय करायचं, एक पोलार मॉलिक्यूल, दुसरा नॉन पोलार, त्या नॉन पोलारला पोलार करायचा. हे जर झालं तर त्याला म्हणायचं डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. पटतंय बाळांनो, एक एक पॉइंट क्लिअर करा. नंबर लास्ट वन दॅट इज द लंडन फोर्सेस या वॉन्डरवॉल फोर्सेस. आता लंडन फोर्सेस या वॉन्डरवॉल फोर्सेस, व्हॉट हॅपन्स हियर, दॅट फोर्सेस आर फिजिकल फोर्सेस, इट इज नॉट केमिकल फोर्सेस, लक्षात घ्या. फिजिकल फोर्सेस आहेत. आता उदाहरणार्थ मी असं म्हटलं, हा हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, हा दुसरा पण हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, दोन्ही पण नॉन पोलार आहेत, कुठंच पोलॅरिटी नाही. पण असं होतच नाही ना की फक्त तुम्हाला हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल आहे, दुसरा हायड्रोजन एकदम लांब आहे. आपण हायड्रोजन गॅस घेतला, समजा मी ऑक्सिजन जरी घेतला, O2 मॉलिक्यूल घेतला, लक्षात घ्या, समजा मी O2 घेतला, ऑक्सिजन मध्ये दोन ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत ना, अशा अनेक मॉलिक्यूल्स एकत्र येणार ना,
म्हणजे अगदी 1 ml ऑक्सिजन घेतला तरी त्याच्यामध्ये कितीतरी मॉलिक्युल्स असणार आहेत. आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ ऑक्सिजन आपण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 22.4 DM³ ऑक्सिजन असणार आहे. 1 मोल कन्सेंटमध्ये झाले बाळांनो. म्हणजे याचा अर्थ अगदी एकमेकापासून लांब आहेत ते, पण अगदीच एकमेकापासून इतके लांब नाहीत की आपल्याला 1 मोल हित ऑक्सिजनचा मॉलिक्यूल सापडला की दुसरा कुठेतरी लांब सापडेल, असं नाहीये. म्हणजे जरी ते 2 नॉन पोलार असले तरी यांच्यामध्ये थोडा का होईना काय आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदम वीक आहे. म्हणजे हा जो वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का नाही, एकदम वीक आहे, लक्षात घ्या, एकदम वीक आहे. हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट फोर्सेस आर कॉल्ड ॲज द लंडन डिस्पर्शन फोर्सेस, या दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द वंडरवॉल फोर्सेस. थोडक्यात एक सांगू की दॅट आर द फिजिकल फोर्सेस विच कॅन बी ऑपरेटेड बिटवीन नॉन पोलार मॉलिक्युल्स दॅट आर कॉल्ड ॲज द लंडन फोर्सेस, या दॅट आर कॉल्ड ॲज द वंडरवॉल फोर्सेस. लक्षात घ्या, दोन्हीचा अर्थ बाळांनो सेम आहे, म्हणून आपण इथं लिहिलंय. म्हणजे आता आपल्याला इंटर मॉलिक्युलर फोर्सेसमध्ये मॉलिक्युल मधले जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसना आपण काय म्हणतो, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस म्हणतो. हे आपण वेगवेगळे जे टाइप्स आहेत ते वेगवेगळे टाइप्स आपण क्लिअर केले. लक्षात येत आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे तर दॅट वन इज नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ गॅसियस स्टेट. लक्षात घ्या. ओके, आता मी खरं सांगू, जास्त आता याच्यावर वेळ घालवणार नाही का, तर व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ गॅसियस स्टेट. नंबर फर्स्ट वन, and it is nothing but the mass. Okay, second one, that one is nothing but the volume. Third one, it is nothing but the temperature. Fourth one, it is nothing but the density. लक्षात येतंय का बघा. ओके, pressure is also there. Okay, number next one is the pressure. Number fifth one, that is nothing but the density. लक्षात आलं. And last one, it is the diffusion. ह्या आपण ऍक्च्युली ज्या प्रॉपर्टीज आहेत आठवत असेल तर बघा, मास याचा युनिट इज द किलोग्रॅम. मग मास आपल्याला माहिती आहे 1 मोल आपण कसा घेतो, मोल कॅल्क्युलेट कसा करतो, गिवन मास डिवायडेड बाय मोलार मास, सगळं आपल्याला टॉपिक नंबर फर्स्ट मध्ये झालेलं आहे. व्हॉल्यूम, स्पेस ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्यूल, द याचा युनिट फॉर व्हॉल्यूम इज द मीटर क्यूब वगैरे. टेम्परेचर, केल्व्हिन, सेल्सियस, फॅरानाइट यांच्यामधलं रिलेशन आठवतंय का बघा. प्रेशर, ॲटमॉस्फिअर आहे, बार आहे किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ती युनिट्स आहेत, ती सगळी युनिट्स क्लिअर करा. डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, मास आपण व्हॉल्यूम, सगळं झाले बाळांनो. डिफ्युजन माहिती आहे, डिफ्युजन म्हणजे देर आर द 2 डिफरंट सबस्टन्सेस विच कॅन बी होमोजिनियसली मिक्सअप विथ इच अदर टू फॉर्म अ ओनली 1 लेअर. उदाहरण आपण कोणतं घेतलं होतं, अगरबत्तीच्या धुराचं घेतलं होतं. देवाला जर आपण अगरबत्ती लावली तर अगरबत्तीचा धूर बाहेर असा दिसतो आपल्याला, पण थोड्या वेळानं पूर्णपणे तो ॲटमॉस्फिअर मध्ये मिक्सअप होऊन जातो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफ्युजन म्हणतो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर लक्षात येत नसतील तर परत एकदा ते व्हिडिओज बघा. ओके, आणि आता 11thला आपल्याला जे सगळं आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आपला जो चॅनल आहे हॅरिस ट्युटोरियल, हा चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 12चे आणि बाकीचे पण आपण काही व्हिडिओ घेणार आहेत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. ओके, आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालंय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता काय घेणार आहे तर दॅट आर नथिंग बट द गॅस लॉज, दॅट आर द बॉयल्स लॉ, देन चार्ल्स लॉ अँड देन गेलुसॅक्स लॉ, आणि त्याच्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन. तेवढं आपण क्लिअर करूया. सी 1 by 1 एक एक आर्टिकल क्लिअर करूया. काही प्रॉब्लेम आला तरी मला बिनधास्त कॉन्टॅक्ट करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.